जो एक इडियम आहे तो असा आहे, उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाच असतो. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला जर न्याय द्यायला जर उशीर झाला तर समजा ते न दिल्यासारखंच असतं. एखादी गोष्ट वेळेवर जर नाही दिली आणि खूप उशिरा जर दिली तर त्या माणसाला ती गोष्ट न दिल्यासारखीच असते. आता युजली सोशल कॉन्टेक्स्टमध्ये, जस्टिसच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही इडियम जास्त प्रमाणात वापरली जाते की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लँग्वेज सोल्युशन्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडियम जाणून घेणार आहोत. सो विल बी लुकिंग ॲट मराठी मीडियम्स, द बेसिक मराठी मीडियम्स अँड व्हॉट आर दे कॉल्ड इन इंग्लिश. आता बऱ्याचदा असं होतं की डे टू डे लाईफमध्ये आपण बोलत असताना बरेच असे इडियम्स वापरतो, जसं की हाजीर तो वजीर, किंवा कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही, वाहत्या गंगेत हात धुतलं पाहिजे, प्रत्येक संधीचं सोनं केलं पाहिजे, असे इडियम्स आपण डेली बेसिसवरती यूज करत असतो. परंतु आपल्याला त्या इडियमची इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हणतो हे माहीत नसतं. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. So the pattern of the video will be like this. I'll be talking about the Hindi मराठी idiom first. मी सुरुवातीला मराठी idiom सांगेल आणि मग मी त्याचं इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो हे सांगेल, आणि मग एडिटिंगमध्ये मी त्याचे जे काही हे असेल, एक्झाम्पल असेल ते टाकून देईल. ओके, सो द फर्स्ट इडियम इज की हाजीर तो वजीर. आता हाजीर तो वजीर म्हणजेच काही, आता मराठीमध्ये म्हणतो हाजीर तो वजीर म्हणजे एखादी गोष्टीला एखादा माणूस जर सुरुवातीला जर समजा हे असेल, अवेलेबल जर असेल किंवा सुरुवातीला जर तो उपस्थित असेल तर त्या माणसाला एखाद्या गोष्टीचा फायदा लवकर दिला जातो कंपॅरेटिव्हली जो माणूस उशिरा येतो. म्हणजेच काय की कुठलाही माणूस जर सपोज एखादी पंगत बसलेली असेल, एकदम ग्रामीण कॉन्टेक्स्टमध्ये एकदम साधं उदाहरण द्यायचं असेल, समजा लिटरल उदाहरण जर द्यायचं असेल तर समजा एखादी पंगत बसलेली आहे जेवणाची, आणि मग जे सुरुवातीला माणूस आला त्याच माणसाला वाटलं जाणार किंवा त्याच माणसाला जेवण सर्व केलं जाणार. दुसरा जो माणूस असेल समजा त्या माणसाला उशिरा जेवण, म्हणजे तुम्ही जर पहिल्या पंक्तीत जर बसलं तर तुम्हाला पहिल्या पंक्तीतच जेवण मिळेल, दुसऱ्या तुम्ही जर उशिरा गेले तर तुम्हाला दुसऱ्या पंक्तीत जेवावं लागेल. तसंच मग काय, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आता SER फर्स्ट कम म्हणजेच काय की जो माणूस सुरुवातीला येतो त्याच माणसाला हे केलं जातं. आता मग हाजीर तो वजीरला मग इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, FIRST, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. आता SERVED, सर्व्हिस म्हणजे एखाद्या गोष्टीची सेवा देणे. मग सर्व्ड म्हणजेच काय की एखाद्या माणसाला आपण ज्यावेळेस जेवण वाढत असतो त्यावेळेस त्याला सर्व म्हणतो. काय म्हणतो? सर्व, SERVE. मग फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आता दुसरा जो इडियम आहे तर त्याला आपण मराठीत काय म्हणतो की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. आता बरेचदा तुम्ही सोशलवरती असं बघता की डे 1 लिहिलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर 1 डे लिहिलेलं असतं आणि मग सांगितलेलं असतं की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. यू नीड टू कॉन्स्टंटली पुट युअर एफर्ट्स इन टू समथिंग अँड देन यू कॅन अचीव्ह समथिंग, असं तसं म्हटलं जातं. म्हणजेच काय की इंग्रजी बोलण्याची गोष्ट असू दे, कुठली एखादी गोष्ट शिकण्याची गोष्ट असू दे, सक्सेसफुल होण्याचं असू दे, कुठलीही गोष्ट जरी असली तर ती एका दिवसात म्हणजे साध्य होत नाही. यू हॅव टू कॉन्स्टंटली कीप वर्किंग टुवर्ड्स दॅट थिंग किंवा टुवर्ड्स अचिव्हिंग दॅट थिंग. म्हणजे ती गोष्ट मिळवण्यासाठी जे काही लागते त्या गोष्टी तुम्हाला दिवसेंदिवस ऑन डेली बेसिस तुम्हाला रोज करावं लागतात, आणि मग एक दिवस तुम्हाला त्या गोष्टीचे रिझल्ट्स मिळतात. मग या गोष्टीसाठी आपण मराठीमध्ये सहज बोलून जातो की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. मग कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर काय म्हणतो तर रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, असं त्याला इडियम आहे. काय? रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. आता रोम जो आहे, रोम इज अ कंट्री. आता रोम हा ॲज अ कंट्री एका दिवसात उगम झाला का त्याचा, एका दिवसात तो जन्माला आला का, किंवा भारत असू दे समजा इंडिया वॉज नॉट बिल्ट इन अ डे आपण म्हणूया तुमच्या फॅमिलिअरिटीसाठी, परंतु ओरिजिनली रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे असं म्हणतो समजा. परंतु आता रोम हा जो राज्य आहे, हा जो देश आहे समजा, तो काही एका दिवसात जन्माला आला का, कितीतरी दिवस लागले असतील त्या देशाला एक देश म्हणून उदयाला यायला. म्हणजेच काय की इट वुड हॅव टेकन मेनी इयर्स टू बिल्ड दॅट कंट्री. आणि मग काय ते काय एका दिवसात साध्य झालं का? एका दिवसात ते पिरॅमिड असेल, ताजमहल बांधणं असू दे किंवा पिरॅमिड्स बांधणं असू दे, कुठलीही गोष्ट एका दिवसात झाली असेल का? किंवा बीबी का मकबरा महाराष्ट्रातला आपण म्हणूयात औरंगाबादचा, की तो एका दिवसात तर बांधला गेला नसेल. सो इट वुड हॅव टेकन मच ऑफ टाइम, म्हणजे नाही काही खूप वेळ लागला असेल त्या गोष्टींना करायला. मग तेव्हापासूनच तो रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे असं एक इडियम तयार झालं, ज्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. आता पुढचा जो हे आहे इडियम जो आहे तो आहे वाहत्या गंगेत हात धुवून घेणे. आता वाहत्या गंगेत हात धुवून घेणं म्हणजेच काय की समजा एखादी संधी आहे तुमच्याकडे, तो अवेलेबल आहे आणि तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं. एखाद्या संधीचं सोनं करणं म्हणजेच काय की तुमच्याकडे एखादी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला
हे करायचंय, म्हणजे अवेल करायचंय त्या ऑपॉर्च्युनिटीचा चांगला उपयोग करायचा. मग असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल की वाहत्या गंगेत हात धुवून घेणे किंवा योग्य संधीचं सोनं करणे, असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर काय म्हणतो? तर त्यासाठी इंग्लिशमध्ये अशी म्हणा आहे की मेक हे वाईल द सन शाईन्स. मेक हे वाईल द सन शाईन्स म्हणजेच काय की बाबा वाहत्या गंगेत हात धुणे. इडियम्स आणि फ्रेजेस बद्दल एक गोष्ट काय असते महत्वाची, की इडियम्स आणि फ्रेजेस हे लिटरल मिनिंग समजले जाऊ शकत नाही. त्याला जो मिनिंग जो असतो तो मॅटाफरिकल असतो, म्हणजेच काय की रूपक जो मिनिंग म्हणतो समजा आपण, तसा त्याचा मिनिंग असतो. जेणेकरून काय की एखादी गोष्ट तुम्ही लिटरली नाही सांगू शकत. जसं की काय की मेक एव्हरी डॉग हॅज हिज डे असा जो एक इडियम आहे. आता एव्हरी डॉग हॅज हिज डे असं जेवढेच म्हणतो हे मूवीज मध्ये बोलत असताना हर कुत्ते का दिन आता आहे, प्रत्येक कुत्र्याचे दिवस येतात असं होतं, परंतु लिटरली आपण तसं घेतो का तर नाही. त्याचं कारण असं की इडियम्स आणि फ्रेजेस असतात किंवा म्हणी वाक्यप्रचार जे असतात त्यांचं एक इम्प्लाइड मिनिंग असतो, त्याचं एक रूपक मिनिंग असतो, त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये आत दडलेलं एक मिनिंग असतं आणि तो त्याचं खरं मिनिंग असतं. आता लिटरली वरून ते वेगळं दिसत असतं, सरफेस मिनिंग इज डिफरंट फॉर अन इडियम, परंतु द डीपर मिनिंग इज डिफरंट. आणि आपल्याला जो वापरायचा असतो किंवा समजायचा असतो तो डीपर मिनिंग असतो. त्याच्यामुळे सपोज समबडी इज सेइंग दॅट की एव्हरी डॉग हॅज हिज डे, त्यावेळेस तो हर कुत्ते का दिन आता आहे असं नाही म्हणत आहे. तो माणूस म्हणतोय की प्रत्येक माणसाचे दिवस येतात, प्रत्येक माणसाला एक दिवस म्हणजे नाही काय की प्रत्येकावरती वेळ येते, म्हणजे चांगली असू दे किंवा वाईट असू दे, प्रत्येकावरती वेळ येते किंवा प्रत्येकाची वेळ येते असं म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये कुठला इडियम वापरतो? एव्हरी डॉग हॅज हिज डे. आता पुढचा जो हे आहे, आता बरेच लोक एखादी गोष्ट करण्यासाठी खूप घाई करतात आणि मग हे करतात, जसं की रोडवरती जे टेम्पलेट्स लावले असतात, वेगवेगळ्या ज्या पाट्या लावलेल्या असतात, त्याच्यामध्ये तुम्ही एक हे बघितलं असेल, एक म्हण बघितली असेल, अतिघाई संकटात नाही. अतिघाई संकटात नाही. मग अतिघाई संकटात नाही म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? आता अतिघाई संकटात नाही म्हणजेच की कुठल्याही गोष्टीला जर तुम्ही खूप जर घाई करत असाल तर जी गोष्ट तुम्ही करताय ती गोष्ट निश्चितच चुकणार आहे असा त्याचा अर्थ होतो समजा. परंतु अतिघाई संकटात नाही याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर त्याला काय म्हणतो? हेस्ट मेक्स वेस्ट. आता हेस्ट म्हणजे घाई आणि वेस्ट म्हणजे एखादी गोष्ट पाण्यात जाणे. मग हेस्ट मेक्स वेस्ट म्हणजेच काय की अतिघाई संकटात नाही. आता पुढचा जो एक इडियम आहे तो असा आहे, उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाच असतो. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला जर न्याय द्यायला जर उशीर झाला तर समजा ते न दिल्यासारखंच असतं. एखादी गोष्ट वेळेवर जर नाही दिली आणि खूप उशिरा जर दिली तर त्या माणसाला ती गोष्ट न दिल्यासारखीच असते. आता युजली सोशल कॉन्टेक्स्टमध्ये, जस्टिसच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही इडियम जास्त प्रमाणात वापरली जाते की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. पुढचा जो इडियम आहे तो आहे अंतरून पाहून पाय पसरावे. आता बऱ्याचदा ज्यावेळेस आपण स्वप्न बघत असतो किंवा एखादी गोष्ट हासिल करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यावेळेस बरेच लोक म्हणतात की माणसानं अंतरून पाहून पाय पसरावे, माणसानं म्हणजे नाही काय की अवकातीच्या बाहेर जाऊ नये किंवा स्वतःला स्वतःचे जे काही म्हणजे कुवत आहे, स्वतःची जी परिस्थिती आहे त्याचं भान ठेवावं आणि माणसाने त्यानुसारच वागावं असं म्हणण्यासाठी बरेच वेळा लोक एक इडियम वापरतात. त्याचं नाव काय आहे की अंतरून पाहून पाय पसरावे. जर तुम्हाला म्हणायचं असेल एखाद्याला की अंतरून पाहून पाय पसरावे तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तर काय म्हणतो की कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. म्हणजेच काय की तुमच्याकडे जेवढा कापड आहे त्यानुसारच तुम्ही तो शर्ट बनवा. म्हणजेच काय की तो एकदम छोटा आहे आणि त्या कपड्यातून तुम्ही फक्त एखादा छोट्या मुलाचा शर्ट शिवू शकता, परंतु तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही एक खूप मोठ्या माणसाला कपडे शिवण्याचा प्रयत्न करताय तर ते पॉसिबल होणार नाही. समजा जर तुम्ही हातासाठी जर खूपच मोठं जर समजा हे करून जर ठेवलं, कापड जर कापून जर ठेवलं तर ते फक्त हातालाच जाऊन जाईल आणि दोन्ही हातामध्ये ते संपून जाईल. तुम्हाला बाकीचं जे काही बनवायचं असतं, समजा चेस्टसाठी असेल, शोल्डरसाठी जे असेल, खिसा असेल, या सगळ्या गोष्टींसाठी जो काही कापड लागणार आहे तो कापड तिथे संपून जाईल. त्याच्यामुळे ती इडियम काय म्हणते की तुमच्याकडे जी गोष्ट आहे, तुमच्याकडे जी गोष्ट अवेलेबल आहे, ज्या गोष्टी तुमच्याकडे तुमच्या आवाक्यात आहेत, जी गोष्ट तुमच्याकडे उपस्थित आहे, माणसाने स्वतःच्या परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे आणि स्वतःच्या परिस्थितीनुसारच वागावं. हे म्हणण्यासाठी मराठीमध्ये काय म्हणतो की अंतरून पाहून पाय पसरावे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. पुढचा जो इडियम आहे तो आहे की प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते. आता हे इडियम तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला दुसरं एक इडियम माहीत असणं गरजेचं मराठीमधलं. त्याचं नाव काय की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? अपीअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. आता डिसेप्टिव्ह म्हणजेच काय की फसवणूक. डिसेप्शन म्हणजे फसवणूक आणि डिसेप्टिव्ह म्हणजे फसवणुकीचं असू शकतं. मग अपीअरन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या माणसाचा पेहराव, एखादी गोष्ट बाहेरून कशी दिसते त्याच्यावरून तुम्ही जर समजा हे करत असाल, किंवा दुसरा जो इडियम म्हणायचं झालं तर दुरून डोंगर साजरं. जसं की द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ॲट अ डिस्टन्स. म्हणजेच काय की दुरून जर बघितलं तर कुठलंही जे गवत असतं, समजा ग्रास जे असतं
ते हिरवच दिसतं, त्याच्या कारण असं आपण दुरून बघत असतो. तसंच मग अपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह, म्हणजेच काय की ही गोष्ट दिसण्यावरून जर तुम्ही जर जज करत असाल, एखादा माणूस दिसण्यावरून खूप चांगला असू शकतो, दिसायला त्याचा स्वभाव खूप चांगला वाटू शकतो, परंतु इन रियालिटी तो माणूस कसा आहे तुम्हाला माहित नाही. एखादी गोष्ट असेल, एखादा ब्रँड असेल, एखादा कॉस्मेटिक्स म्हणजे एखादा कपडा असेल, एखादा मोबाईल असेल, कुठलीही गोष्ट जी तुम्ही बघताय आता मॉडर्न डे मध्ये एखाद्या गोष्टीला आतमध्ये ती कशी याच्याकडे जास्त बघितलं जात नाही, परंतु एखादी ती गोष्ट बाहेरून कशी दिसते याच्यावरती जरा जास्त भर असतो आणि त्याच्यामुळे आपण फसतो बऱ्याच वेळेस. मग काय दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं म्हणण्यासाठी इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर अपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह. दुरून डोंगर साजरं म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ॲट अ डिस्टन्स किंवा फ्रॉम अ डिस्टन्स. म्हणजे दुरून जर बघितलं तर ग्रास जे असते, जे गवत असते ते नेहमीच हिरवं दिसतं. आणि तिसरा जो इडियम आहे ज्या दोघांना कॉम्प्लिमेंटरी आहे तो इडियम म्हणजे कुठला तर ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजेच काय की प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते. म्हणजे प्रत्येक चमकणारी जी गोष्ट असते ती सोनं नसते. म्हणजे जी गोष्ट आपल्याला वरून बाहेरून त्याचा जो आउटसाइड पार्ट आहे त्याच्यावरून किंवा सरफेस लेवलला एखादी गोष्ट आपल्याला खूप चांगली वाटू शकते, परंतु ती सोनंच आहे अशातला भाग नाही. ते फसवणुकीचं पण असू शकतं, जे की आपण इमिटेशन ज्वेलरी जी म्हणतो, समजा बाजारू दागिने जे असतात, समजा अलंकार ज्यांना म्हणतो आपण शुद्ध मराठीत, तसं पण असू शकतं. तुम्हाला वाटू शकतं की हे खरं सोनं आहे, परंतु ते खरं सोनं नाही, ते सोन्यासारखं दिसतंय. सो प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते. सो ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. पुढचा जो इडियम आहे तो फिल्म्समध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो, तो म्हणजे कुठला तर पैसा बोलता आहे. म्हणजेच काय की पैसा बोलतो एखाद्या माणसासाठी. समजा तुमच्याकडे एखादी गोष्ट नसेल, तुमच्याकडे काही कमीपणा असेल, तुम्ही काळे असाल, जाडे असाल, पातळ असाल, कशीही असाल, परंतु जर तुमच्याकडे पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, ऐश्वर्य असं जर असेल तर तुम्हाला त्या गोष्टीची कमी भासू देत नाहीत लोक, किंवा तुमच्याकडे ती गोष्ट नाही असं वाटू देत नाहीत लोक, कारण का पैसा तुमच्याकडे असतो आणि पैसा सर्वस्व असतं असं बरेच लोकांना वाटतं. सो मग असं म्हणण्यासाठी पैसा बोलत आहे, किंवा पैशाने काही पण घेतलं जाऊ शकतं, पैशाने काही पण आपण विकत घेऊ शकतो. पैशाने आनंद मिळतो का, असं तसं नाही की पैशाने काही पण विकत घेता येतं मग आनंद विकत घेता येतो असं तसं काय काय जे म्हणतात. मग त्यासाठी पैसा बोलत आहे असं म्हणतो. मग पैसा बोलत आहे इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो मनी मेक्स द मेअर गो. आता मनी मेक्स द मेअर गो त्याचं कारण म्हणजे लिटरल मिनिंग कसं आहे की ज्यावेळेस आपण रिक्षा करत असतो, जर पैसे जर दिले तर रिक्षा चालू होईल जसं म्हणतो तसं. मग टांगा जे असतो समजा, ज्याच्या माध्यमातून आपण आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग केलं जायचं, रिक्षा म्हणून त्याला वापरलं जायचं. टांगा असू दे, घोडागाडी असू दे, किंवा आज पण बरेच जागी हे केलं जातं की एखादं बैल जुंपलेलं असतं किंवा एखादं टांगा असतो बघा, टांगा पटली घोडे फरार असं जसं म्हणतो का. मग टांगा जो असतो का, टांगाला आपण समजा घोडे किंवा घोडी आपण हे केलेलं असतं, समजा जुंपलेलं असतं समजा, जे इन ऑर्डर टू कॅरी, म्हणजे त्यांना ते खेचण्यासाठी. मग जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत ती जी आहे ती घोडा किंवा घोडी जी असेल ती तोपर्यंत जागेवरून हलणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही पैसे द्या, आम्ही तुम्हाला जिथं सोडायचं तिथे सोडू, असं या कॉन्टेक्स्टमध्ये तो इडियम आहे. त्याचं काय आपण ज्याला काय म्हणतो मनी मेक्स द मेअर गो, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो पैसा बोलत आहे, किंवा पैशाने कुठलीही गोष्ट साध्य केली जाऊ शकते. आता पुढचा जो इडियम आहे तो खूप जास्त प्रमाणात वापरला जातो मैत्रीच्या कॉन्टेक्स्टमध्येच. काय की संकटकाळी जो धावून येतो तोच खरा मित्र. संकटकाळी जो धावून येतो तोच खरा मित्र. म्हणजे तुम्हाला आज एखादी गोष्टी तुम्ही अडचणीत असाल आणि तुम्हाला जर एखादा मित्र जर जागा झाला आणि त्याने येऊन तुम्हाला मदत केली तरच दॅट पर्सन इज युअर फ्रेंड, किंवा तो माणूस तुमचा रिअल फ्रेंड आहे. मग त्याला काय म्हणतो, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. मग अ फ्रेंड इन नीड, आता नीड म्हणजेच काही गरजेच्या वेळी. मग एखादा माणूस, एखादा मित्र जर समजा गरजेच्या वेळी, संकटाकाळी जर तुमच्याकडे धावून येत असेल तरच तो तुमचा मित्र आहे, अदरवाईज तो तुमचा मित्र नाही, किंवा तोच खरा मित्र. असं म्हणजे मित्र तर असतोच तो समजा, परंतु तो खरा मित्र जो संकटाकाळी धावून येतो तो खरा मित्र. असं म्हणण्यासाठी काय म्हणतो इंग्लिशमध्ये, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. Okay, so that's it for this video. We'll be meeting with another set of idioms in the next video. Till then, please stay tuned, subscribe to the channel Langlet Solutions Marathi. This is Rahul Pawar signing off. Thank you so much for tuning in.